अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। अक्षय तृतीया ह्या वर्षी 10 मे 2024 वार शुक्रवारला आहे। वैशाख तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो। ह्या दिवशी केलेलं दान हे चिरकाल टिकतं। ह्या दिवशी केलेली उपासना, केलेली सेवा, मंत्र, स्तोत्र जे काही तुम्ही करणार आहात ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे। या दिवशी तिळे एवढं केलेलं दान सुद्धा तुमच्या सोबत राहणार आहे। आता ह्या पवित्र दिनाला आपण असं काय करू शकतो की आपल्या घरात बघा, आता स्वतःचं घर असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता। ज्यांचं रेंटचं घर आहे ते देखील हा उपाय केला तरी हरकत नाही, कारण आपण कुठला उतारा नाही करत आहोत, आपण सेवाच करत असतो। पण ज्यांचं हक्काचं घर आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करा। ही सेवाच आहे। जसं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। तसेच आपले जे कोणी आपले पितृ आहेत त्यांचं पण सेवा करण्याचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर आता ह्या दिवशी काय अशी सेवा करायची आहे, सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा, पण आवर्जून करा। हा जो उपाय आहे हा आपण वर्षातून फक्त दोनदा करत असतो। एकदा तर आपण अष्टमीला करत असतो, जी शारदीय नवरात्रातली अष्टमी असते तेव्हा करत असतो, आणि एक अक्षय तृतीयेला करत असतो। उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते। उपाय आहे लवंगाचा। माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी अतिशय प्रिय आहे त्यातली एक प्रमुख गोष्ट आहे ज्याला आपण लवंग म्हणून ओळखली जातो, जी मसाल्याच्या पदार्थामध्ये आवर्जून वापरली जाते। लवंग, कवड्या, कमळगट्ट्याची माळ, अगदी कुंकू हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। ते आपल्या कुळस्वामिनीला देखील तेवढंच आवडतच आहे। आता ह्या ज्या लवंग आहे ह्या लवंग आपल्याला किती घ्यायच्या आहे, तर आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहे। परत एकदा सांगते, आपल्याला लवंगा 11 घ्यायच्या आहे। लवंगा निवडत असताना त्या फुलासहित निवडाव्या। ती अर्धी तुटलेली किंवा छोटी, ज्याला फुलं नसलेली अशी लवंगा घ्यायची नाहीये। अख्खाली एक लवंग तुम्हाला निवडायची आहे। आता ह्या 11 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर आणि 11 लवंगा घेतल्यावर अगदी दिवसभरात तुम्ही रात्री कधीही, सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा कोणीही करू शकता, सेवा करायला कुठलंही बंधन नाहीये। तर 11 लवंगा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि 11 लवंगा हातात घेऊन त्याच्यावर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे। लक्षात घ्या, 11 लवंगा हातात घेऊन त्याच्यावर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम सगळ्यांना माहिती आहे। आपण गुरुवारची कहाणी वाचतो त्याच्यामध्ये पण महालक्ष्मी अष्टकम आहे, किंवा आपण वैभवलक्ष्मीचे व्रतवैकल्य करत असतो त्याच्यामध्ये देखील महालक्ष्मी अष्टकम आहे। ज्यांच्याकडे हे दोन्ही पुस्तकं नाहीये त्यांनी युट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल। नमस्ते अस्तु महामये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रा गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। हे महालक्ष्मी अष्टकमची सुरुवात आहे। तर तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महालक्ष्मी अष्टकमचे पहिले जे 8 ओवी आहे तेच खरं महालक्ष्मी अष्टकम आहे। त्याच्यानंतरचं आहे जी फलश्रुती आहे। आता पठण करताना हे सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला 15 वेळा 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि 16व्या वेळी संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम आपल्याला पठण करायचं आहे। हातात तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहे, अशा उजव्या हातात घ्या। आता त्या तुम्ही डायरेक्ट हातात घेतल्या तरी चालेल किंवा डिश मध्ये ठेवल्या तरी चालेल, हरकत नाही। तुम्हाला त्याची पूजा करायची आहे, सेवा करून घ्यायची आधी। सेवा केल्यावर एखादं लाल रंगाचं शुभ्र वस्त्र, आता सगळ्यात महत्वाचं, आपण अष्टमीला हा उपाय आवर्जून करतो, तो तुम्हाला काढायचा आहे। त्या ज्या काही जुन्या लवंगा आहेत त्या तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून देऊ शकता आणि नवीन लवंगा घेऊन नवीन लवंगावर ही सेवा करू शकता। अगदी तुम्ही जे जुनं वस्त्र आपण ठेवलेलं आहे, जे आपण अष्टमीला वापरलं आहे ते पण तुम्ही वापरू शकता। पण काय होतं बघा, त्याला धूळ लागलेली असते, म्हणून एखाद्या लाल रंगाचा शुभ्र तुम्ही लाल रंगाचा वस्त्र घ्या व्यवस्थित। त्याची आपल्याला एक पुडी करायची आहे, त्याला एक गाठण बांधायची आहे। लवंगा त्याच्यावर ठेवल्या की त्याला हळद कुंकू अक्षदा वा फूल टाकू नका, कारण ते फूल नंतर खराब होऊन जाईल।
हे सगळं झाल्यावर थोडा वेळ आपल्या देवघरात त्या लवंगा ठेवायच्या आहे. आता महालक्ष्मी अष्टकम ही लक्ष्मीच्या सेवेतली अतिशय महत्वाची सेवा मानली जाते. ही सेवा सगळी केल्यावर आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला ते टांगवायचं आहे, ठेवायचं आहे, लटकवायचं आहे. आता बघा कसं लटकवायचं ते तुम्हाला सांगते. मी माझ्या घराच्या बाहेर जाणार, माझ्या घराच्या आत जो उंबरा आहे, मी माझ्या घराच्या उंबऱ्याच्या आत उभी आहे. आता मला बाहेर जायचं आहे, उंबरा ओलांडून मी बाहेर जाणार तर माझ्या उजव्या बाजूला. आता हा माझा हात फ्रंट कॅमेरामुळे म्हणजे हा माझा उजवाच हात आहे, पण तुम्हाला डावा वाटत असेल. पण मी माझ्या घरातून बाहेर जाताना माझ्या उजव्या बाजूला तिथे तुम्हाला त्या लवंगा लटकून द्यायच्या आहेत, टांगून द्यायच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल ही सेवा करून होतं तरी काय? तर बरेच स्वामी सेवेकरी ही सेवा करतात. आता तुम्हाला सांगायचं आहे ही सेवा का करतात, कशासाठी करतात. जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ज्या लवंगा आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय आवडीच्या आहे. त्याच्यावर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा केल्याने त्याच्यामध्ये एक बळ येतं. लवंगा हे फक्त आपलं देवीला प्रिय आहे म्हणून नाही, पण आपल्या घरात येणारा व्यक्ती चांगला आहे का. बऱ्याच वेळा असं होतं की घरात कोणीतरी आलं की भांडण होतं, काही ना काही तरी सगळं चांगलं सुरू असतं आणि काही ना काही अडचणी येतात. घरात कटकटी होता, कोणाचंही कोणाशी जमत नाही, किंवा घरात जी पैशाची आवक आहे ती आपली घटत चालली आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. घरात माता लक्ष्मीने आपल्याला माहिती आहे की विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की देवी लक्ष्मी दिवसातून 7 वेळा तुमच्या दारात उभी असलेली असते. 7 वेळा. आणि काही ना काही गोष्टी अशा असतात की ती तुमच्या घरात प्रवेश नाही करत. त्याच्यामधलं एक कारण आहे की तुमच्या चपला घराच्या बाहेर असतं. घरात नकारात्मकता, घरात कटकट आहे. आणि बघा आपण नेहमी आपला मुख्य दरवाजा सुशोभित करण्याच्या पाठीमागे लागतो. कारण जेवढा सुशोभित असतो, जेवढा स्वच्छ असतो, जेवढा देखणा असतो, तेवढीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ती आपल्या घरात चिरकाल टिकते. याच्यासाठी हा लवंगाचा उपाय अक्षय तृतीया आणि आपल्याला अष्टमीच्या दिवशी करायचा असतो. आता तुम्ही हा उपाय आवर्जून करा. ही सेवाच आहे खरी तर. ही सेवा तुम्ही अगदी दिवसभरात तुम्ही रात्री सेवा केली अक्षय तृतीयेच्या दिवशी, कारण तेवढी गडबड असते आपल्याला, तेवढा टाइम मिळत नाही. अगदी तुम्ही रात्री केली तरी हरकत नाही, पण आवर्जून करा. या सेवेचे फायदे खूप जास्त प्रमाणात आहे. ही सेवा करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सेवा करताना महालक्ष्मी अष्टकमची उच्च कोटीची सेवा तुमच्याकडनं घडणार आहे. म्हणून कसं असतं, एखाद्या गोष्टीवर जेव्हा सेवा करते तेव्हा त्याच्यावरती ती एक शक्ती येते, पण त्याच्यावर वारंवार ती सेवा करायची असते. एकदा करायची आणि वर्षभर ठेवायची असं नाहीये. म्हणून आपण वर्षातून 2दा ही सेवा करत असतो. तुम्ही पण करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळेल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.